भागामध्ये जसं तोंगलाबाद असेल, तोंगलाबादमध्ये स्वतः ग्रामपंचायतीने येऊन आणि हा जो 7/7/2024चा GR होता याच्यानुसार चारा लागवड झाली. चारा लागवड झाल्यावर तिथे 100 टनाच्या वर जवळपास चारा ची निर्मिती झाली आणि हा जो चारा आहे हा संपूर्ण चारा माझ्या शेतकऱ्यांना मोफत दिला. आणि याच्यानंतर आपण काय केलं की त्याच्यासमोरचं एक पाऊल असं केले की तो जो चारा निघतोय त्या चाऱ्याचे जे थोंब असतात त्या चाऱ्याचे थोंब्याचे असे कटिंग करून ते सुद्धा आपण सर्व जे शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांना आपण ते दिले की ज्याच्यामुळे दुधाची क्रांती विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये होईल. मागच्या वर्षी विदर्भामध्ये हा आमचा जो प्रयोग होता पश्चिम विदर्भामध्ये हा काही प्रमाणात यशस्वी झाला. त्याच्यामुळे आपण हाच प्रयोग आता मराठवाड्यामध्ये सुद्धा सुरू केला आहे. याच्या अगोदर आपण जालन्यालासुद्धा आपली एक चारा लागवड झाली. त्याच्यानंतर आता काही दिवस पहिले आपण धाराशिवलासुद्धा एक चारा लागवड केली आणि आज तुळजापूरमध्ये सुद्धा जे आहे तिथे जवळपास आज आपण 2 एकरामध्ये सर ही चारा लागवड आपण सुरुवात केली. सर आता आमचा जिल्हा धाराशिव जिल्हा हे दुष्काळी जिल्हा आहे. त्याच्यामुळं आता इथं प्रत्येक दुष्काळ पडला की चाऱ्यासाठी चारा छावण्या शासनाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत. त्यासाठी आता त्यांनी आमच्या इथं आमचं गाव निवडले चारा लागवडीसाठी आणि आता पहिला प्रयोग तुळजापूर तालुक्यात आमच्या गावात करायचा. किती एकरवर केला आहे काय? आता 1 हेक्टरवर आम्ही घेतलं करायचा चारा लागवडीचा. ग्रामपंचायत आणि शासनाच्या पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत मार्फत आम्ही ते तिघंजण कोलॅबोरेशन करून आम्ही ते लागवड करायला.